श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 18 श्री गणेशाय नमा। जय जयाजी चिद्दिलासा हे गोविंदा श्रीनिवासा हे आनंद कंदा परेशा पाहि माम दीनबंधू हे केशवा केशी मर्दना हे माधवा मधुसूदना हे पूतना प्राण शोषणा पांडुरंगा रुक्मिणीपते काय माझ्या आहे मनी ते तू जानसी चक्रपाणी तेच कार्य तुझं लागून बोलून दाऊ पद्मनाथा भक्त जी इच्छा करीत ती तू पुरविसी श्रीहरी ऐसे पुराणा भितरी आहे वर्णन बहुसाळ म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करा पंढरीनाथा सोडा मनीची कठोरता दास गणू हा तुझा असे अकोटाचे शेजारी मुनगाव नामे एक नगरी तेथे बायजा नामे खरी समर्थांची भक्ती नसे हळदी माड्याच्या वंशात हिचा जन्म झाला सत्य शिवराम नामे हिचा तात भुलाबाई जननी असे बायजाचे बाळपणी लग्न झाले होते जाणी लढातीचे विद्यार्थ्यांनी लिहिले असलेले तेच घडे बाईजी आली तारुण्यात गर्भधान करण्याप्रत घेऊन गेला तिचा तात जामाताचा गृहासी परी उपयोग नाही झाला जामात छंड होता भला तेने जनक जननीला शोक झाला अनावर बाईजीकडे पाहून जननी करी रोदन माझ्या बाईचे तारुण्य वांज पाहू राहते भुली म्हणे शिवरामाशी बायजाना ठेवायशी दुसरा नवरा करून ऐसे देणे आहे भाग पहा शिवराव म्हणे त्यावर ऐसा नको सोडू धीर हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कळेना काही दिवस वाट पाहू नको असे अधीर होऊ बाईजाशी येतेच ठेवू तिच्या सासूरवाडीला नपुंसकत्व अधोपरी आले असेल ज्याला तरी ते औषधाने होईल दुरी वाट पाही यास्तव असे उभयंता बोलून बाईजाशी तेथे ठेवून आले मुनगाव कारण आपल्या घराते बाईजाचे वय 15-16 वर्ण काळा सावळा तारुण्याने मुसमुसलेला होता जिचा शरीर भाग डोळे नाक पाणीदार बांधा उंच मनोहर जिला पाहता अंतर कामुकाचे मोहित होय तिच्या थोरल्या धीराशी पाहून या बाईजाशी इच्छा झाली मानसी संभोग तिचा करावाया त्याने प्रयत्न केले नाना वळवाव्या तिच्या मना म्हणू लागला क्षणाक्षणा ऐसे बायजा कारणे हताश ऐसे मुली न होऊ मीच तुला पतीचे ठाई आमरण करीन पाही तुझे वेडे संगोपन झुरणे देहे सोडून आनंदित ठेवी मन वेडे आसपासून मीच नवरा समज तुला ऐसे त्याने सांगावे चाळे नाना करावे काही आमिष दावावे चित्त तेचे भुलवाया परी उपयोग होईना बायजीचा न येई मना ती म्हणे हे नारायणा कार्य दैन्य मांडलेस बालपणापासून ध्यायले मी तुझे चरण त्याचेच काही मजला गुण फळ दृष्टी पडावे जयाचा मी हात धरिला तो न पुरुष कडून आला दैव योग समजून चुकला संसार नशिबी नाही मम बरे झाले तुझ्या ठाई चित्त आता रमले पाही कृपा करी रे शेषशाही स्पर्श पुरुषाचा न होऊ मला ज्येष्ठ धीर एके दिवशी येता झाला बायजेपासे आपला हेतू कळविण्यासी रात्रीची या समयाला तो बायजाने इन्कार करून केले उत्तर कैसी लाज तिळभर नाही उरली चित्ती तुझ्या तू माझा ज्येष्ठ धीर पित्या परिस साचार सोड हा विचार स्वैर असा होऊ नको ह्या तियेच्या भाषणा तोना आणि मुळी मना होता कामाची वासना नीती विलया जातसे अंगावरी टाकणे हात जो तो पाही इतक्यात तयाचा तो थोरला सुता माडीवरून पडला हो खो खो पडली डोक्यासी बायजीने धरले त्यासी बसून आपल्या मांडीसी औषध लावू लागली हो बायजा म्हणे ज्येष्ठ धीर या गोष्टीचा विचार करा अभिलाष तो नाही बरा परस्त्रियेचा केव्हाही मुलगा पडलेला पाहून भय पावले त्यांची मन अनुताप त्याशी झाला पूर्ण केलेली या कर्माचा त्याने नाद सोडिला सदनी निवांत राहिला पुढे शिवराम घेऊन गेला कन्येस आपल्या मुनगावी भुलाई म्हणे पतीशी चला जाऊ शेगावासी महाराजा ते पुसायसी पुढील भाकीत बायजेचे ते मानिले शिवरामासी आला घेऊन कन्येसी महाराजांते पुसायासी आपल्या त्या कांतेसह बायजा घातली पायावर केली विनंती जोडून कर कृपा करा या मुलीवर पुत्र पौत्र द्यावे हिला ते समर्थाने ऐकले शिवरामासे हसत बदले अरे नशिबी नाही लिहिले विधात्याने पुत्र हिच्या जेवढे पुरुष जगतात तेवढे असते हिचे तात उगे न पडा फंद्यात लग्न हिचे करण्याच्या ते एकता शिवरामाला अनावर शोक झाला घेऊन त्या बायजाला परत आला मुनगावी परित्या समर्थ वचनांनी बायजा आनंदली म्हणे निष्ठा गजाननाच्या चरणी जडली तेव्हापासून समर्थांचा एक भक्त पुंडलिक नामे मुनगावात त्याच्या संगे शेगावात बायजा येऊ लागली पहिल्या प्रथम अडळठा जनकी जन्य नाही केला शेगावास जाण्याला पुंडलिकाचे बरोबर त्यांना असे वाटले साधुचरण हिने धरिले तेच तिच्या करतील भले निज कृपेने कल्याण पुरुषत्व देतील जामातासी अशक्य ना काही संतासी ऐसा विचार मानसी करून राहिले स्वस्थते पुंडलिकाचे बरोबरी बायजा जाऊ लागली खरी
तेने पुकार जगभरी ऐशा रीती झाली. हे शेगावाच्या वारीचे ढोंग आहे दोघांचे. तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना. बायजा आहे तरुण ज्वान, पुंडलिकासही तारुण्य. यांची वारी विषय भान हीच आहे निसंशय. परस्परे प्रीती जडली विषय सुखाची नवाडी. भोगण्या ही युक्ती केली वाटते या उभयंत्यांनी. पुंडलिक जरी माडी असता तरी हा संबंध योग्य होता. बायजाच्या धरणा हाता काकी तरुण दोघेही. पुंडलिक आहे मराठी, ही माळ्याच्या आली पोटी. म्हणून यांची ताटाटोटी केलीच पाहिजे जातीस्तव. या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार. नव्हता कामाचा विकार मनी उत्पन्न झाला. भुलाई म्हणे बायजासी, तू का कराटे अहिर्निशी पुंडलिकाच्या घरी जासी. हे काही कळेना ऐसा तरुण वयात तुम्हा कशाचा परमार्थ. कोल्हाना राही उपोषित उसाची या फडामध्ये. वा पाहून बाटूकाला बैल नाही पुढे गेला. कराटे आमच्या नावाला काडे उगे लावू नको. भुलाई म्हणे नवऱ्यासी, हिला नका ठेवू असी. लावून द्यावे मोह तरासी. पहा पोरगा माळ्याचा, हे पुंडलिकाच्या घरी जाते. सदा त्याची हिजगुज करते. एकमेका पाहून भरते येत दोघा प्रेमाचे. जाऊ चला शेगावास घेऊन या कार्टीस. सांगू अवघे महाराजस चाडी या बायजेचे. संतांशी अवघे कळते ते सन्निधीचे साहते. पोटा माझी कधी न निघते चंदनाचा दुर्गंधी. भुला शिवराम बायजाबाई पुंडलिक भोकऱ्या आली तोही. चौघे येऊन लागले पायी शेगावी श्री समर्थांच्या. पुंडलिकासे पाहून बोलू लागले दयाघन, की बायजाच्या तुझी बहीण पूर्वजन्मीची पुंडलिका. लोकनिंदा जरी करीती तरी अंतर न द्यावे इजप्रती. दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची. भुले आपल्या पोरीस लावू नको भलता दोष. ही बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वजन्मीचे. शिवाय या बायजाला कोठेही न नवरा भला. ही न आली करायला संसार मुळी जगामध्ये. ही राहील ब्रह्मचारी अशीच गे जन्मभरी. जनाबाई पंढरपुरी अशाच रीती राहिले गे. तिने नामदेव गुरु केला. ही शरण आली आम्हाला. माझ्या जनाबाईला कोणी नाता छळावे. असे समर्थांचे भाषण शिवरामाने ऐकून गेला. असे गहीवरून शब्द न काही बोलवे. घेऊन आपल्या मुलीला शिवराम मुनगावासी आला. पुढे बायजाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे. महाराज आपल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करीतात. ते कसे हे थोडक्यात गोष्ट सांगतोय ठाई. भाऊ राजाराम कवर एक होता डॉक्टर. खामगावर दवाखान्याचा अधिकारी. त्यास दुर्धर फोड आला. आणविने मोठा डॉक्टर आला औषध पाणी करायला. खामगावा माझारी. बुलढाणा अकोला अमरावती येथून डॉक्टर आणले असते शस्त्रक्रिया करण्यापूर्वी. त्या भाऊच्या फोडाला नाना औषधे पोटात दिली. विविध पोटीस बांधिली. शस्त्रक्रिया ही अशी केली. त्या झालेल्या फोडाला कशाचा उपयोग झाला. फोड वाढू लागला. वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा. भाऊ तळमळे शय्येवरी. व्याधी असह्य झाली खरी. शेवटी त्याने अंतरी विचार केला, हो आता हाच उपाय आठवावे. सद्गुरु पाय याविने दुसरी सोय काही नसे राहिली. पडल्या पडल्या जोडी हात म्हणे धाव धाव हे सद्गुरुनाथा. या लेकराचा वृथा अंत किमपी आता पाहू नको. ऐशी श्रोते विनवणी करू लागला क्षणोक्षणी. रात्र गेली उलटून. सुमारे समय एकाचा. तमाने भरले अंबर. रात्रीचा तो शब्द किर. कोल्हे हुकेने कांतार. दणानून गेले हो. तो एक दमनी आली. तट्ट्यावरी लागली. गाडीस होती झुंपली. जोडी खिल्लाऱ्या बैलाची. कंठा माझी घागरमाळा. वाजू लागल्या खडाखडा. मागे पुढे सोडला होता पडदा दमनीस. दवाखान्याच्या दारापाशी दमनी आली निश्चयशी. डॉक्टर पाहता होता तिसी पडून आपल्या शय्येवर. तो एक उतरला ब्राह्मण दमनीच्या खाली भला. दार ठोठावू लागला डॉक्टराच्या बंगल्याचे. डॉक्टरांच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी. प्रश्न केला कोठूनी. आपण आलात हे ठाया. ब्राह्मण बोले त्या कारण. माझे गजा नामाधिमान. तीर्थ अंगारा घेऊन शेगावहून आले मी. डॉक्टर भाऊ कवारला. जो का आहे फोड झाला हा अंगारा पाठविला लावण्या त्या फोडाशी. प्यावयासी दिले तीर्थ. हे घ्या आपल्या हातात. मी जातो आता परत. वेळ न मशी राहावया. तीर्थ अंगारा देऊन निघून गेला ब्राह्मण. त्या शोधया कारण भाऊन शिपाई पाठविला. परीन पत्ता लागला. गाडी न दिसली कवनाला. भाऊ मनी घोटाळला. कशाचा ना तर्क चाले. फोडास लाविला अंगारा. तो तात्काळ फुटला करा. येऊ लागला भराभरा पू त्या श्रोते फोडातून. एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार. पहा किती आहे जोर समर्थांच्या अंगाऱ्याचा. भाऊस निद्रा लागली. व्याधी पुढे बरी झाली. हळूहळू शक्ती आली. भाऊ झाला पूर्ववत. दर्शना गेला शेगावास. तो समर्थ बदले ऐसे त्यास. माझ्या गाडी बैलाचा नुसताना चारा दिलास तू. हे सांकेतिक भाषण कळले भाऊ लागून. हृदयाले उज्ज मोडून त्या भाऊ कवराचे. त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन. लेकरांसाठी धावून खामगावाचा आला हो. कवरे
केले अन्नदान, त्या व्याधीच्या निमित्त जाणं, अंतर्ज्ञानी अस्थिपूर्ण श्री गजानन अवलिया असो. एकदा समर्थ स्वारी निघती झाली पंढरपुरी, त्या श्री चंद्रभागे तेरी विठ्ठलासी भेटावया. होती मंडळी बरोबर. दिवस वारीचा साचार, स्पेशल गाड्या वर्षेवर जाऊ लागल्या पंढरीला. जगू आबा पाटील हरी, बापूंना व मंडळी दुसरी सोडून या शेगाव नगरी नागझरीला आले हो. त्या गावी माळावर आहे एक भुयार, येथे गोमाजी नामे साधूवर समाधिस्थ झाल्याचे. झरे जिवंत पाण्याचे, आसपास त्या माळ्याचे आहेत म्हणून गावाचे नाव पडले नागझरी. हा गोमाजी बुवा साचा गुरु महादजी पाटलाचा प्रथम आशीर्वाद झाला याचा. शेगावीच्या पाटील वंशा म्हणून पाटील शेगावचे, गोमाजीला वंदून साचे, रस्त्यास लागते पंढरीचे. ऐसा त्याचा परिपाठ. या परिपाठ म्हणून नागझरीसी येऊन अग्निरथात बैसून निघते झाले पंढरीला. हरिपाटला बरोबरी समर्थांची होती स्वारी. बापूंना आणि दुसरी माणसे 550. आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा. समुदाय वारकऱ्यांचा येऊ लागला पंढरीसी. मेघ दाटले अंबरी, क्वचित कोठे भूमीवरी, पर्जन्याची वृष्टी करी होऊ लागली श्रोते हो. ते भाऊ वैकुंठ पंढरपूर, गजबुजून गेले फार. भरती येता सागर, जेवी जाय उचंबळूनी. प्रदक्षिणेच्या रस्त्यावरी टाळ्यांची ती गर्दी खरी. जय जय रामकृष्ण हरी. भक्त म्हणते उच्चस्वरे, शब्द कवनाचा कवनाला नये ऐकावयाला. ऐसा आनंदी आनंद चालला तो वानू कोठवर. नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर, सावता गोरा कुंभार, श्री तुकोबा देहूकर, सोपान मुक्ता जनार्दन. या संतांच्या पालख्या पंढरीस आल्या टेका. भक्तांनी उधळीला बुक्का, आदर कराया कारणे. त्यायोगे आकाशात बुक्क्याचे जणू झाले शत. सुवास उठला घमघमीत, गर्दी तुळशी फुलांची. श्रोते त्या समायाला, समर्थ आले पंढरीला. उतरले जाऊन वाड्याला त्या कोकाजी पाटलाच्या. हा प्रदक्षिणेचा वाटेवरी, वाडा चौफाड्या शेजारी. दर्शनाला भीड करी झाली असे राऊळत. पोलीस हाताहातावरी उभे राहिले रस्त्यावरी. पते चालले वारकरी भजन करीत हरीचे. एकादशीचा साचार हरी पाटला बरोबर बापूंना इतर गेले दर्शना हरीच्या. बापूंना मागे राहिला, तो होता स्नानासी गेला म्हणून त्यासी वेळ झाला. मंडळी गेली निघून, स्नान करून आला घरी. तो समजले ऐशापरी, दर्शनाची गेली सारी. आताच मंडळी विठ्ठलाच्या. मग तोही निघाला पळत पळत, दर्शनाचं घरून येत. राऊळ्याच्या भोवती अमित गर्दी झाली लोकांची. मुंगीस वाट मिळेना, तेथे हा बापूंना केवी जाईल दर्शना. शिवाय गरिबी पदरात. बापूंना म्हणे मानसी, हे विठ्ठला ऋषिकेशी का रे निष्ठुर झालासी. मजला देई दर्शन तू सावत्या माळ्या कारण. अरणी गेलास धावून, तेवी येई राऊळातून. मज भेटाया पांडुरंगा, अरण होते 8 कोस. तैसे नव्हे येथे खास. मी मंदिराच्या सान्निध्यास उभा आहे वाटेवरी. तुला कोण म्हणतात, तू अनाथाचा अश्विनाथ. मग कारे देवा मज व्रत उपेक्षेले यावेळी. ऐसा बहुत धावा केला. शेवटी बापूंना हताश झाला. परत बिराडासी आला अस्तमानाचे समयास. मूक झाले होते म्ल्यान. अवघ्या दिवसाचे उपोषण बापूनाचे. अवघे मन विठ्ठलाकडे लागले. शरीर मात्र होते घरी. मन मंदिराच्या सभेवारी फिरत होते भिरभिरी. याचे नाव ध्यास हो. बापूनासी पाहून हसू लागले अवघेजण. हा बेटा अभागे पूर्ण कळून आला आपणा. शेगावून दर्शना पंढरीसी आला जाना. येथे येऊन खेळ नाना फिरला पाहता गावामध्ये. याची दांभिक अवघी भक्ती, यास कशाची श्रीपती. ऐन वेळेला राहती गैर जर दुर्दैवी. कोणी म्हणाले बापूंनाला वेदांत आहे अवघा आला. तो कशाची दर्शनाला जाईल सांगा राऊळत. त्याच्या भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत. वेदांताचे ऐसे मत दगडा माझी काय आहे. आपण वेडे म्हणून घ्याया गेलो दर्शना. बापूनाचा नारायण वाटेल तेथे उभा असे. मग दुसरा म्हणाला, मग हा येथे कशाला आला. का शेगावी तयाला भेटला नसता ईश्वर. अहो हे वेदांती लोका ज्ञान सांगती. शब्द चावटी हमेशा करती. अनुभवाचा लेश नसे. सुगुण पासून झाल्या पूर्ण. मग होणार आहे ज्ञान. न आल्यासी लहानपण तरुणपणा येतो कैसा. ऐसा उपहास तयाचा प्रत्येकाने केला साचा. अवघ्यांपुढे एकट्याच्या टिकावा लागावा कोठून. तो बापूंना बसला उपोषित. दातांचे लावून दात ते होते अवघे पाहत. स्वामी निजला जाग्याहून. गरिबांचे साकडे साधूलाच एक पडे. सत्संगती ज्याला पडे तेच खरे भागवान. समर्थ म्हणती बापूंना, दुःख नको करू समना. ये तुला रुक्मिणी रमणा भेटवितो ये काडी. तो महाराज उभे राहिले. कटी हात ठेविले, पाय खाली जुळविले. समचरण दावया तुळशी फुलांच्या माडी. कंठी मूर्ती सावडी गोमुटी. बापूनाच्या पडली दृष्टी. शिर ठेविले पायावर. पुन्हा जो पाही वरी. समर्थ दिसले पहिल्या परी. तेने बापूनाच्या अंतरी अति आनंद झाला. धोतर पागोटे आणि शेला जो घरी दृष्टी पडिला तोच त्याने पाहिला. दर्शना जाता राऊळात. इतर म्हणाले महाराज असं
तसेच दर्शन आम्हाचं होऊ द्या आम्हा आहे असं. पुनरुपी श्रीच्या दर्शनाची असे एकदा भाषण बोलते झाले गजानन. बापूंना सारखे आधी मन तुम्ही करा रे आपले. ते तैसे झाल्यावरी दर्शन घडविना निर्धारी. हे दर्शन वस्तू खरी काय मिळे बाजारात, म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण. निष्पाप करा आधी मन, तरीच पुढचे घडेल हे. पहा, समर्थांनी बापूंनाला विठ्ठला साक्षात दाखविला. कुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे. संत आणि भगवंत एकरूप साक्षात. गुळाच्या त्या गोडी प्रत कैसे करावे निराळे. काला घेऊन अखेरी मंडळी फिरली माघारी. बापूनाच्या अंतरी दर्शन ते ठसावले. याच पुण्य करून पुत्र झाला त्या कारण. रसिक चतुर विद्वान संत सेवाना जाई वृथा. पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे. म्हणून नाव त्याने ठेविले नामदेव बालकासी. कवठे बहादूर गावचा एक माडकरी होता साचा. तो वराड प्रांताचा म्हणून उतरला वाड्यात. तेथे आषाढी द्वादशीची मरी आली मुक्कामाशी. त्या पंढरपूर क्षेत्राशी मग काय विचारिता. प्रेता मागे चाले प्रेत. पोलीस शिरती घरात. यात्रा काढून देण्याप्रत डॉक्टरांच्या हुकमाने. वारकऱ्याला उडती गाडी माझी बसविती. चंद्रभागेचा पार करेती कुर्डुवाडी रस्त्याला. हा कवटे बहादूरचा वारकरी झाला मरीने आजारी. ढाळ होती वरच्यावरी. उलटी मुडीच थांबेना. गोडे हातापायसी येऊ लागले बहुवशी. कोणी न जाई त्याच्यापाशी शुश्रूषा त्या करावया. पोलीस भयाने हे वृत्त कळविले ना कोणाप्रत. शेगावीचे समस्त लोक जाया निघाले. वाडा घटकेत मोकळा झाला. हा वारकरी मात्र होता पडला. कठीण काळच्या समयाला कोणी न येते उपयोगी. लोक सुखाचे सोबती संकटकाली अवेरती. तेथे एक रक्षण करीती संत अथवा देव हो. तो पाहून प्रकार श्री गजानन साधूवर म्हणाले हा ओसरीवर. निजला यास घेऊन चला. लोक म्हणती गुरुराया हा बहुतेक मेला सदया. याच्या नादी लागता वाया. संकट येईल आपणा ते. 50 माणूस बरोबर आपल्या येधवा साचार. मरीचा तो झाला जोर. सांप्रत या पंढरीसी. अशा स्थितीत हे ठाई थांबणे हे काही बरे नाही. चला जाऊ लवलाही चंद्रभागेच्या पलीकडे. तो महाराज म्हणते अवघ्याला तुम्ही कसे कुडावला. आपल्या देशबंधूला सोडिता हे बरे नव्हे. ऐसे वधून जवळ गेले. वारकऱ्याच्या करा धरले. त्यासे उठून बसविले आणि केले मधुरोत्तर. चाल बाबा उठ आता जाऊ आपल्या वराडा प्रांता. वारकरी म्हणे गुरुनाथा आता वराड कशाचे हो. समीप आला माझा अंत. जवळ नाही कोणी आप्त. तई म्हणाले सद्गुरुनाथ वेड्या ऐसा भिवू नको. तुझे टळले गडांतर. ऐसे वधून ठेवला कर. त्या वारकऱ्याच्या शिरावर ढाळ उठली बंद झाली. वाटू लागली थोडी शक्ती. उभा राहिला त्वरित गती. संतानेच्या धरिले होती त्या ते निजमाने यम नेई कैसा. घटकेत झाला पहिल्या परी मंडळीच्या बरोबरी. चंद्रभागेच्या पहिले तीरी आला समर्था समवेत. आनंद झाला फार त्यासी वंदी समर्थ चरणासी. म्हणे दयाळा काढिले मशी दाढेतून काळाच्या. ऐसा घटा चमत्कार भक्त करीती जय जयकार. आले कुर्डुवाडीवर निधास्तपणे सर्वही. पंढरीची करुण वारी आले शेगाव प्रतिसारी. मंडळी ती बरोबरी. श्री गजानन स्वामींचा एक कर्मठ ब्राह्मण घ्याया आला दर्शन त्या शेगाव कारण. श्री गजानन स्वामीचे तयाने स्वामींची कीर्ती निज देशी ऐकली होती. म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाया. सोवडे ओवडे त्यांचे अति. तो होता मध्यवती. खट्टू झाला परमचित्ती. समर्थांशी पाहता व्यर्थ आलो म्हणे येत या वेड्यांशी वेदना. वंदना प्रत हा भ्रष्टांचा आहे सत्य. सार्वभौम शिरोमणी. सोवडे ओढे येथे मेले. अनाचाराचे राज्य झाले. अशा पिशाला म्हणू लागले साधू लोक हाय हाय. तो तया मठात. काळे कुत्रे झाले मृत. पडले होते त्याचे प्रेत. येण्या जाण्याच्या वाटेवरी. त्या श्वाना ते पाहून ब्राह्मण झाला मनी खिन्न. आणू कसे जीवन श्वानामध्ये पडला हा. याला न कोणी उचलती. गांजा सदैव धुनू किती. या वेड्या ते वंदिता ते. महाराज महाराज म्हणून. जळू यांचे साधूपणा. मला बुद्धी कुठून झाली याची दर्शन. घ्याया काही कडेना. त्याचा संशय फेडावया समर्थ आसन सोडून या. येथे झाले तया ठाया. जेथे होता ब्राह्मण आणि म्हणाले तयाप्रत. पूजा करावी यथास्थित. कुत्रे झाले नाही मृत. संशय उगा घेऊ नका. ते ऐकून रागावला. निज समर्था बोलू लागला. अरे नाही वेड मला तुझ्या सम लागले. कुत्रे मरून झाला प्रहर. त्यांचे प्रेत रस्त्यावर पडले याचा विचार तुम्ही न कोणी केला की. ऐसे एकदा विप्राला समर्थांनी जाब दिला. आम्ही भ्रष्ट. आम्हाला तुमचा समन ज्ञान नाही. परी खंती न करा तिळभर. पाणी आणाया घागर घेऊन चलावे सत्वर. माझ्या मागे विप्रवरा. ऐसे बोलून कुत्र्यापाशी येथे झाले पुण्यराशी. स्पर्श पदाचा करता त्याशी कुत्रे बसले उठून. तो पाहता चमत्कार. ब्राह्मण झाला निरुत्तर. म्हणे याचा अधिकार थोर आहे देवापरी. मी व्यर्थ निंदा केली योग्यता न जाणली. ऐसे म्हणून घातली समर्थांच्या मिठी पाया.
माझे अपराध गुरुवरा, आज सारे क्षमा करा. वरद हस्त ठेवा शिरा, मी अनंत अपराधी. तूच सोळा साचर एक आहेस भूमीवर, करण्या जगाचा उद्धार तुम्हा धाडिले ईश्वराने. श्रोते त्याच दिवशी भली समाराधना त्याने केली. कुशंका मनाची फार पेटली, लीन झाला अत्यंत. प्रसाद घेऊन गेला परत, आपल्या तो देशाप्रत. समर्थ साक्षात भगवंत, अशी प्रचिती आली तया. स्वस्ती श्री दास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. भाविका लाभो सत्पथ, हेची इच्छा दास गणू. शुभम भवतो. श्री हरी परिणामस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ अष्टोदशाध्याय समाप्त.